बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. माझा राम कसा आहे तर तो बंधाचं विमोचन करणारा आहे, अनेक प्रकारच्या बंधनातून मुक्त करणारा असा माझा राम आहे. आणि तो मला कसा मिळाला? ज्या रामाला प्राप्त करण्याकरता सकल ही ऋषी मुनी भजते जयासी, एकचितो सुखधाम. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. अनेक ऋषी महंत तपस्वी साधू या सगळ्यांनी तपश्चर्येच्या जोरावर त्याला प्राप्त करून घेतला नव्हे, त्याच्यासाठी अखंड तळमळले, धडपडले, प्रयत्न केले. तो भगवंत कसा आहे? एकचितो सुखधाम असा तो राम बंध विमोचन करणार आहे आणि तो माझा आहे. सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम. काय गोड सांगितलं बघा वेणाबाईंनी. या तिसऱ्या चरणामध्ये 5 चरणांचा मोठा अभंग आहे. या तिसऱ्या चरणामध्ये वेणाबाईंनी प्रामुख्याने 2 व्यक्तींना किंवा 2 शक्तींना वंदन केलंय, शरण भावानी वंदन केलंय. की जो राम कळायला कठीण आहे, मिळायला कठीण आहे. काय आहे श्रोते हो? काही जणांना देव कळतो, काही जणांना देव मिळतो, काही जणांना देव कळतो पण मिळत नाही, काहींना देव मिळतो पण कळत नाही, काहींना कळतही नाही आणि मिळतही नाही. सद्गुरुनाथ महाराज की. मग वेणाबाई म्हणतात हा राम मला कळाला, या रामाला मी ओळखलं. कशाच्या भरवशावर? कशाच्या बळावर? सद्गुरु कृपया ओळखिला जो. माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मी त्याला ओळखू शकले, अन्यथा त्याला ओळखणं कठीण आहे. कौसल्येचा राम. सद्गुरु रामदास स्वामींना तर वंदन केलंच, आणि ज्या कौसल्या मातेनी हा राम जगाला दिला त्या कौसल्या मातेला सुद्धा या चरणामध्ये वंदन केलं वेणा स्वामींनी. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. शरण भाव भक्तीच्या सुलभ साधनी. बरं, या रामाला मिळवण्याकरता फार मोठी यातायात करायची गरज नाही. बस राम. महाराजांनी, सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांनी किती सोपा मार्ग सांगितला ना. भजनाचा शेवट झाला एक वेळ राम बोला. आयुष्याला भजन समजलं महाराजांनी. आयुष्य हेच भजन होतं. या रामनाम स्मरणामुळे काय होतं? बर, तो राम मिळवण्याकरता काय यातायात करावी लागते का? तर वेणाबाई म्हणाल्या भाव भक्तीच्या सुलभ साधनी. अतिशय सुलभ साधन आहे भाव आणि भक्ती. बस, या पलीकडे त्याला काही नकोय. पुरवी सकल ही काम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. आणि पुढे जाऊन शेवटच्या चरणामध्ये वेणा स्वामींनी या आत्मारामाच्या चरणी आपली पूर्ण शरणागती पत्करली आहे. खरं सांगू का श्रोते हो, हा सगळा अभंग वेणाबाईंनी आपल्या जीवनाची इति कर्तव्यता, आपल्या जीवनाचा कृतार्थ, जीवनाचा शेवटही तितकाच कृतार्थ आहे, गोड आहे, याचं दर्शन देणारा जणू काही हा वेणाबाईंचा अभंग आहे. साधन आहे रामनामस्मरण. या रामनामस्मरणामुळे मिळवायचं काय तर बंधनातून मुक्ती मिळवायची, आणि त्या मुक्तीचा परिपाक काय तर आत्मारामाचं दर्शन, आत्मस्वरूपाचं दर्शन, आत्मस्वरूपाची प्रचिती जी अनेक संतांनी घेतली. वास्तविक परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? तो निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप आहे. त्याचा ठाव ठिकाणा नाही, रंग रूप रेषा काहीच नाही, पण त्याला संतांनी आमच्या आकारात आणला. आणि खरं सांगू का, या सगळ्या संत मांदियाणींमध्ये जसं वेणाबाई म्हणतात सद्गुरूंच्या कृपेने मी त्याला ओळखू शकले, या सगळ्या संतांचा अधिकार एवढा मोठा होता. कारण ज्ञानोबाराय सुद्धा छाती ठोकपणे अशी प्रतिज्ञा करतात की जो अतिंद्रिय असलेला परमात्मा आहे, ज्याचं दर्शन इंद्रियांना सुद्धा घेणं शक्य नाही, असा परमात्मा या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवेन, इंद्रियान करवी. माऊली म्हणते या माझ्या इंद्रियांना अतिंद्रिय असलेल्या त्या परमात्म्याचा भोग घडवून आणीन. इतकी सुंदर छाती ठोकपणे प्रतिज्ञा करणारे क्रांतिकारक संत माऊली. आणि त्याच अधिकाराचे समर्थ होते की ज्यांच्यामुळे वेणाबाईंना हा राम ओळखता आला, तो आपलासा करता आला. अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी, असा तो आत्माराम जवळ करायचा आहे. हे ते गंतव्य, शेवटचं स्थान. म्हणून वेणाबाई या अभंगाचा शेवट इतका गोड करतात. शरण ही वेणा आत्मारामा. जीवनाचा कृतार्थ आणि अतिशय गोड शेवट काय असला पाहिजे याचं दर्शन या अभंगामध्ये आपल्याला वेणाबाईंनी दिलंय. मग आता
बंध विमोचन राम. राम हा बंधाचं विमोचन करणार आहे, बंधातून आमची मुक्तता करणार आहे. कुठले बंध? हे बंध कुठले? त्याचं विमोचन कशासाठी करायचं? तर जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले, देह स्त्री पुत्र मित्रानुचर हयवृषास्तोष हेतुर्ममेत्थम सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथितमलममि मांसमी मांसयेह ये ते जीवन्ति येन व्यवहरन्ति पटवः येन सौभाग्यभाज्यः तं प्राणाधीशमन्तर्गतं मृतममुं नैव मीमांसयन्ति. सद्गुरुनाथ महाराज की. देहासंबंधीचा सगळा परिवार, या देहाला लागलेलं बंधन आहे. या देहासंबंधीच्या सगळ्या परिवारामध्ये मी इतका गुंतलो, इतका अडकलो की आचार्य म्हणतात तम प्राणाधीशमंतर्गतम अमृतम अमुम. मी त्या भगवंतालाच विसरलो ज्याच्या सत्तेमुळे हा देह सगळे व्यवहार करतोय. त्या प्राणाधीशाला, त्या अंतरात्म्याला मात्र आम्ही सरळ विसरून गेलो. आणि आमची अशी अवस्था झाली आहे की आत्मस्वरूपाचं अनुसंधान विसरल्यामुळे आम्ही या आधिभौतिकाचं बंधन स्वतःला इतकं लावून घेतलं की त्यामध्ये इतके अडकून गेलो. जसं एखादा पिता असतो, एखादे वडील असतात आणि आपल्या लहान मुलासमोर ते गेले की ते त्यांचं वडील पण विसरून जातात. ते वडील पण विसरून त्या मुलाशी इतके तन्मय होतात. ते प्रेमबंधन इतकं घट्ट असतं, ते बांधले जातात. मग अशा प्रसंगात तो मुलगा जवळ आला, नवे त्या मुलांनी एखादी वाजवली गाला तरी त्याला त्याच्यात सुख वाटतं का? तसं संत म्हणतात तू तुझं आत्मस्वरूप विसरला आहेस आणि या सगळ्या भौतिक साधनांचं बंधन स्वतःला लावून घेतलं. मग ते बंधन मायेचं आहे, वासनेचं आहे, आशेचं आहे, मोहाचं आहे, कर्माचं बंधन आहे. या जीवाला देहाचं बंधन आहे आणि देहाला कर्माचं बंधन आहे, देहाला मायेचं बंधन आहे. आणि म्हणून मी देह असंच आपण म्हणत बसलो ना, देहोहम इथपर्यंतच आम्ही अडकलो. या देहाच्या पलीकडे सुद्धा माझा देह असं म्हणणारा मी कुणीतरी वेगळा आहे याचा विचार आम्ही करत नाही. तम प्राणाधीशमंतर्गत. मग हे बंधन काय करतं? आशेचं बंधन काय करतं? सुभाषितकार म्हणाले, आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तस्तिष्ठन्ति पंगुवत. आशेची साखळी अशी आहे, आश्चर्यकारक आहे. म्हणाले ती पायामध्ये पडली ना की उलट होतो, माणूस जास्त वेगाने धावतो, जास्त वेगाने पळायला सुरुवात करतो. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला. माऊलींनी सुद्धा हा विषय स्पष्ट केला, सुभाषितकारांनी हा विषय स्पष्ट केला. या जगामध्ये बंधन ही अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे की त्यामध्ये जीव जर एकदा अडकला ना तर त्यातून बाहेर पडता येत नाही. जसं बंधनानि खलु संति बहुशः प्रेम रज्जु दृढ बंधन माहु. एखादा वेळूसारखा कणखर पदार्थ पोखरण्याची ज्या शुंडेमध्ये ताकद आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, असा भ्रमर एखाद्या कमल कोशामध्ये निष्क्रिय होतो, तिथे हतबल होतो. तो पाकळी कातरत नाही का? कारण तो त्याच्या आवडीचा विषय. सारे ग प ध प रे ग रे सा. सूर्योदय सूर्यास्ताच्या नियमानुसार, सृष्टीच्या चक्रानुसार सकाळी सूर्य उगवला की ते कमळ फुलतं, सूर्यास्ताला बरोबर ती कमलिनी मिटते आणि हा भुंगा दिवसभर त्याच्यामध्ये पराग सेवन करतोय. करता 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 संध्याकाळ व्हायची वेळ आली. आता कमलिनी मिटणार. मिटता कमला दल, मिटता कमला दल, होई बंदी हा भृंग परिसोडिना ध्यास. गुंजनात हा दंग घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद. हा भुंगा विचार करतोय की आता ही कमलिनी फुलेल, मग मी त्यातून बाहेर पडेन, कशी तरी सकाळ होईल. सुभाषितकार म्हणतात रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेशति हसिष्यति पंकजश्रीः
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार सद्गुरुनाथ महाराज की. तो विचार करतो भ्रमर की आता ही रात्र संपेल, हे कमळ फुलेल, मग मी त्यातून बाहेर पडेन. वास्तविक त्यांनी ठरवलं तर तो तिथून बाहेर पडू शकत होता. लाकूड पोखरणारी त्याची ती ताकद इथे निष्क्रिय झाली, अडकला, बंधनात सापडला. पण काय झालं माहितीये, सुभाषितकार म्हणतात त्याच रात्री त्या सरोवरामध्ये एक हत्ती आला, गजराज आला आणि इत्थं विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. त्या हत्तीने बरोबर तेच कमळ देठासकट उपटलं आणि दूरवर फेकून दिलं. आणि देठासकट उपटल्यामुळे ते कमळ कधीच नाही फुललं ना परत. न फुलणाऱ्या कमलकोशामध्ये तो भ्रमर गुदमरून मेला मंडळी. पण त्यांनी पाकळी कातरली नाही ना, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. आमचे संत आम्हाला सांगतात या जीवाचं सुद्धा असंच होतं. या जीवाला, या देहाचं बंधन, या देहाला कर्माचं बंधन, नात्याचं बंधन. जीव जन्माला आला की पहिली नाळ त्याची जोडलेली असते कुणाशी माहितीये? त्याच्या आईशी. बरोबर ना? गर्भामध्ये जीव जन्म झाला. काय गंमत आहे बघा, माता ते माती हा प्रवास आहे आमच्या जीवनाचा. एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं आयुष्य आहे. मातेपासून प्रवास सुरू झाला ना. आज ज्यांच्या श्रद्धांजलीसाठी हे कीर्तन त्यांना अर्पण आहे ना, माझ्या नानांचीच ही सगळी पदं आज मी आपल्या समोर ठेवतीये. त्यांचं फार सुंदर रचना आहे. काय गोड आहे बघा. माणूस कसा बंधनामध्ये अडकतो. मातेच्या उदरात जन्म म्हणून तो बंध पहिला असे. ते बंधन पहिलं आहे, मायेचं आहे, प्रेमाचं आहे. मी म्हटलं ना, इथून प्रवास आहे तो मातीपर्यंत आहे. मातेच्या उदरात जन्म म्हणून तो बंध पहिला असे. आजा आजी पिता स्वबंधू भगिनी बंधासी सी मानसे. चुलते प्रिय आत्या तशाच चुलत्या मामीनी मामा तसे. किती सगळा गोतावळा आहे. स्नेही आप्त मुले प्रिया निजगृही गृहलक्ष्मी रूपे वसे. सगळं काही आयुष्याची धडपड, खर्च, वेळ सगळं या संसारासाठीच आहे. आणि हे संसाराचं इतकं विलक्षण बंधन, आणि त्या बंधनामध्ये आम्ही अडकलो ना. मग याच्यातून सोडवणारा कोण आहे? हा भवसागर पार करणारा कोण आहे? तर वेणाबाई म्हणतात तो माझा राम आहे. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. मग त्या रामाला प्राप्त करण्याकरता सगळे धडपडतात श्रोते हो, सगळे धडपडतात. तो राम आकळण्यासाठी सद्गुरूंची किती कृपा असावी लागेल. त्या रामानी केलं ना हो, अनेकांना मुक्त केलं. अनेक उदाहरण आहेत आपल्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा. ज्यावेळी विश्वामित्र ऋषींच्या बरोबर निघालेत भगवंत आणि एक शिळा दिसली गौतम आश्रमामध्ये, त्यावेळी पाहिलं पुलकित झाले शरीर ओणवे. पुलकित झाले शरीर ओणवे. तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. भाळासी लागले आज मी शाप मुक्त झाले. आज मी शाप मुक्त झाले. रामा चरण तुझे लागले. आज मी शाप मुक्त झाले. आज मी. अनेकांना मुक्त केलं भगवंतांनी, अनेकांना मुक्त केलं बंधनातून. आणि म्हणून हा राम प्राप्त करण्याकरता, त्याला ओळखण्याकरता सद्गुरु कृपा असावी. जीवनाचा शेवट जर गोड व्हावा, त्या आत्मारामाशी अनुसंधान जुळावं असं जर वाटत असेल तर रामस्मरण व्हावं. मग शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. हा असा नित्य तृप्त जीवनाचा कृतार्थ शेवट वेणाबाईंनी स्वतः अनुभवला. सद्गुरूची कृपा कशी मिळवली, त्या रामाला कसं जवळ केलं आणि त्या आत्मारामाच्या चरणी कशा शरण गेल्या, बघूया उत्तर रंगामध्ये. पूर्व रंगात मी इथेच थांबते. एकदा अभंगाचा आठव करू आणि मग उत्तर भागाकडे जाऊ.
बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा. विमोचन राम, बंध विमोचन राम, बंध विमोचन. दिम तनन दिर्दिर तानोम तदेरे ना, 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 तन देरे ना, दिम न दिर दिर ना, दिर दिर तुन दिर 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 तारे तारे दिम दिम तनन दिर दिर तानोम तदेरे ना, दिम तनन दिर दिर तानोम तदेरे ना, दिम तनन दिर दिर ना, दिर 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 तनन तुन दिर 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 तनन ना, दिर 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 तनन तुन दिर 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 तनन. दिर 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 तनन तुन दिर 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 तनन ना, दिर 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 तनन तुन दिर 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 तनन. तदीम दीम तनन 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 तदीम दीम तन. धा तिटक धूम किटक धूम किट तिटक गदी गन धा धा तिटक गदी गन धा धा तिटक गदी गन धा. दीम तनन दिर दिर दीम तनन दिर दिर तानोम दिम तनन दिर दिर तानोम तदेरे ना, दिम तनन दिर दिर दिम तनन दिर दिर दिम तनन दिर दिर तानोम. नमस्कार. आज आपण ज्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्या दोन व्यक्तिमत्वांपैकी पहिलं व्यक्तिमत्व आहे हरिभक्तीपरायण नारायणबुवा काणे. हरिभक्तीपरायण नारायण श्रीपाद काणे यांच्या घराण्यात अनेक वर्ष कीर्तन परंपरा होती. नारायणबुवांच्या वडिलांकडूनच त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर अव्याहतपणे संपूर्ण आयुष्यभर कीर्तनाच्या द्वारे सत्संगाचा एक मळा फुलवला. नारायणबुवांनी स्वतः गंडाबंद शागिर्द म्हणून पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे गाण्याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचं कीर्तन हे सादरीकरणाच्या दृष्टीने सर्वांग सुंदर असं होतं. उत्तम साहित्य आणि त्याचबरोबर उत्तम प्रकारचं संगीत त्यांच्या कीर्तनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत असे. नारायणबुवांचं वैशिष्ट्य असं की अक्कलकोटचे गजानन महाराज त्यांचे ते अंतरंग शिष्य होते आणि आपल्या गुरुपदापर्यंत म्हणजे अक्कलकोट पर्यंत नरसोबाच्या वाडीपासून ते अक्कलकोट अशी जवळजवळ 50 वर्ष पदयात्रा त्यांनी केली. नारायणबुवांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अग्निहोत्राचा प्रसार, सर्वत्र अग्निहोत्राचा प्रसार हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. आणि एवढंच नाही तर ते उत्तम कवी होते. काही कविता संग्रही त्यांचे प्रसिद्ध आहेत. अनेक कीर्तनांची काव्य सुद्धा त्यांची
प्रसिद्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी त्यांनी स्वतः तयार केलेल्या सर्व कीर्तनाच्या काव्यांचा उपयोग करून कीर्तनं सादर करतात. असे आमचे नारायणबुवा काणे यांना आज आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्याच्याबरोबर दुसरं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे कैलासवासी मालतीताई रामचंद्र लिंबकर. उत्तम गृहिणी होत्या, अत्यंत अगत्यशील, प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीच्या. एक मुलगी आणि 2 मुलं, त्यांचा उत्तम सांभाळ केला. तशी परिस्थिती फार श्रीमंतीची होती अशी नाही, परंतु त्या परिस्थितीत सुद्धा सर्वांचं सुखदुःख वाटून अतिशय मनापासून आपला संपूर्ण संसार त्यांनी केला, अत्यंत समाधानानं केला. अन्नपूर्णेचं वरदान त्यांना प्राप्त असल्या कारणानं बहुतेक लोकांना जीव घालायचं याच्यामध्ये त्यांना खूप आनंद होता. आपल्या घरातले कुळधर्म असतील, कुळाचार असतील, हे सगळे उत्तम तऱ्हेने सांभाळत असताना पुढच्या पिढीला सुद्धा उत्तम संस्कार देणं हे एक अत्यंत मोलाचं कार्य त्यांनी केलं. वेळोवेळी नातेवाईकांना सुद्धा जे सल्ले दिले जायचे त्यांच्याकडून ते अत्यंत द्रष्टेपणाचे ठरत होते. याच्याबरोबर धार्मिक वृत्ती असल्या कारणानं कीर्तन, प्रवचन, अनेक वेगवेगळ्या धर्मग्रंथांची पारायणं आणि त्याच्याबरोबर नामजप हे सुद्धा सतत त्यांचं चालू असायचं. आणि जे सहकारी लाभले त्यांच्यामुळे हे आणखीन वाढतच गेलं. एकूणच अतिशय उदार अंतःकरणाच्या, हसतमुख असलेल्या, उत्साही आणि संवेदनशील अशा लिमकर आजी यांना आपण आज श्रद्धांजली अर्पण करतोय. मी लिमकर आजींच्या कुटुंबियांना आणि काणेबुवांच्या श्रद्धांजली करता हरिभक्तिपरायण वासुदेवबुवा बुरसे आणि नारायणबुवांच्या कन्या त्यांना मी या ठिकाणी पाचारण करतोय. त्रयोदशाक्षरी नाम मी सांगतोय, माझ्या मागून आपण सर्वांनी ते म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय जय राम. हरि ओम. या कीर्तनमालेसाठी म्हणून आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आर्थिक सहभागाशिवाय हा संपूर्ण कार्यक्रम करणं हे कठीण आहे. त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की या कीर्तनमालेसाठी आपल्याला जे जे आर्थिक योगदान द्यावंसं वाटतंय ते आपण स्क्रीनवरती आपल्याला जे नंबर्स दिसत आहेत त्या नंबर्सवरती UPIच्या माध्यमातून करावं, अन्यथा आपण आमच्याशी संपर्क करावा. या मालेतलं उद्याचं कीर्तन हरिभक्तिपरायण विलासबुवा गरबारे यांचं होणार आहे, तेव्हा त्या कीर्तनाचाही लाभ आपण सर्वांनी घ्यावा. यानंतर मी लगेचच रोहिणीताईंना विनंती करतो की त्यांनी उत्तर रंगाला प्रारंभ करावा. श्रोते हो, कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामस्मरण करूया आणि मग कथा भागाकडे जाऊ. श्रीराम जय जय राम. 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 बोला बोला. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. बाबा. श्रीराम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. आ आ सकाळची वेळ. सूर्यनारायणाची सोनेरी किरणं वाड्याच्या अंगणामध्ये पसरलेली आहेत. प्रसन्न अंतःकरणाने सूर्यनारायणाला नमस्कार करावा. तेजो निधी लोह गोल. तेजो निधी लोह गोल. तेजो निधी लोह गोल. तेजो निधी लोह गोल. भास्कर हे गगनराज. भास्कर हे गगनराज. दिव्य तुझा तेजाने. दिव्य तुझा तेजाने.
बोलते निधी लोह गोल. वाड्याच्या अंगणामध्ये भलं मोठं तुळशी वृंदावन आणि या तुळशी वृंदावनाच्या जवळ एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ समोर ठेवलाय. ग्रंथाचं पारायण सुरू आहे, वाचन सुरू आहे. एक साध्वी तपस्विनी त्या ग्रंथाचं वाचन करतीये आणि त्याच वेळी वाड्यामध्ये वाड्याच्या दरवाजातून खणखणीत पण शुचिमधुर असा ध्वनिकल्लोळ कानावर आला. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवोनी गेली. जया वर्णिता सीडली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हा आवाज ऐकला ती तपस्विनी उठून उभी राहिली, त्या मूर्तीचं दर्शन घेत राहिली. वाड्याच्या आतून आवाज आला, स्वामी महाराज थांबा, थोडं आणते भिक्षा. म्हणून सासूबाई आतमध्ये गेल्या आणि इकडे ही तपस्विनी त्या महात्म्याकडे बघत राहिली. अत्यंत अलौकिक असं तेजपुंज ते रूप. तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती. काय होतं रूप? या रूपाचं वर्णन केलं कवींनी. तैशा पायी वृत्ती जडो, तैशा पायी वृत्ती जडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो. ब्रह्मचारी सूत्र शिखा, ब्रह्मचारी सूत्र शिखा, पायी शोभती पादुका, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो. बाबा कटी अडबंद कौपीना, काय रूप होतो? अडबंद कौपीना, कटी अडबंद कौपीना, कंठी तुळसी मणिभूषण, कंठी तुळसी मणिभूषण, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती. दिव्य मुख दिव्य नेत्र, दिव्य मुख दिव्य नेत्र, भाळी आवाळू सुंदर, भाळी आवाळू सुंदर, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो. शापाई वृत्ती जडो, शापाई वृत्ती जडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो. दिव्य रूपाचं दर्शन झालं. सासूबाईंनी आतून आणून झोळीमध्ये भिक्षा घालावी आणि तेवढ्यात कोण होते? राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचं ते दिव्य दर्शन झालं त्या तपस्विनीला. आणि महाराजांनी समर्थांनी प्रश्न विचारला. समोरचा ग्रंथ पाहिला आणि त्यांनी प्रश्न विचारला, वाचन कसले आहे, वाचन कसले आहे, कळते का सार यातले काही. आणि उत्तर मिळालं, महाराज नाथांचे भागवत कळते यातील उणे पुरे काही. अहो काय सांगू, असंख्य शंका मनीच्या, असंख्य शंका मनीच्या, कोणा सांगेन कोण निरसील. कुणाला सांगू? मनामध्ये भरपूर शंका आहेत, प्रश्न आहेत, पण कुणाला सांगेन, कुणाला सांगू, कुणाला विचारू.
समर्थ हसले आणि तिच्याकडे बघून म्हणाले, शंका सांग मनीच्या, होशी निशंक भाग्यवरशील रामा. एवढा आनंद झाला की माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हे देणार हा विश्वास पटला. अंतर्मनाची साक्ष घेतली की आता याच पायावर आपलं जीवन व्हायचं. वास्तविक जे समर्थ कुठेही थांबत नसत, कुठेही फार काळ जात नसत, जातील तिथे थांबत नसत, सांगेल तिकडे जात नसत, त्यांच्या अंतरस्थितीचा अनुमान करणं वस्तुतः इतकं कठीण. आणि त्या समर्थांनी ओझरत दर्शन या तपस्विनीला दिलं होतं. ते दिव्य रूप डोळ्यामध्ये साठवून घेतलं आणि खडाखड प्रश्न सुरुवात केले विचारायला. 1 नाही 2 नाही 25 प्रश्न या प्रसंगामध्ये या तपस्विनीने समर्थांना विचारले. काय प्रश्न होता महाराज? मला सांगा, कवण जन्मला कोण मृत्यू झाला? जन्माला कोण येतो, मृत्यू कोणाचा होतो? कवण जन्मला कोण मृत्यू झाला, कवण जन्मला कोण मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तो कवण, बद्धमुक्त झाला तो कवण, जाणता कोणाची हे सत्ता, कवण जाणता कोणाची हे सत्ता, मोक्ष हा तत्वता कोण सांगा, सांगा ब्रह्म खूण, सांगा ब्रह्म खूण सगुण निर्गुण, सांगा ब्रह्म खूण सगुण निर्गुण, 25 प्रश्न ऐसे केले, कवण जन्मला कोण मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तो कवण. महाराज, जन्माला कोण येतो, मृत्यू कोणाचा होतो, बद्धमुक्त ही अवस्था काय आहे, सगुण निर्गुण यातला भेद काय, मोक्ष म्हणजे काय, ब्रह्मखूण म्हणजे काय? 1 नाही 2 नाही 25 प्रश्न एका पाठोपाठ केले. आणि समर्थांनी तिची योग्यता ओळखली, हसले आणि म्हणाले, कोण आहेस बाळा तू, तुझं नाव तरी काय? कुणा सामान्य मुलीचे हे प्रश्न नाहीत. असं म्हणून या तपस्विनीने उत्तर दिलं, माझं नाव वेणा. कोण होती हो ही वेणा? ज्यांचा अभंग आपण निरूपणासाठी घेतला. अभंगाचा आवाका खूप मोठा आहे, माझ्या अल्पमतीनुसार मी काही मांडण्याचा प्रयत्न केला. पण अशा अधिकारी असलेल्या वेणाबाई काय सांगतात, कुठल्या गावच्या, कोण आई वडील? पंत गोपजी माय राधिका, पंत गोपजी माय राधिका, पंत गोपजी माय राधिका, देशपांडे उपना, देशपांडे उपनाम, शेती मोठे गोधन मोठे, शेती मोठी गोधन मोठे, ज्योतिष विद्याधाम रामा, साधुजी रामा, राजा राम कहोजी. गोपजी पंत देशपांडे आणि पत्नी राधिकाबाई या दिव्य दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली ही अत्यंत सद्गुणी अशी मुलगी. गोपजी पंत देशपांडे, उत्तम घर, सदाचरणी व्यक्तिमत्व, पतिव्रता असलेली ती त्यांची पत्नी राधिकाबाई. धर्माचरण कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दाम्पत्य. या दारातून अतिथी कधीच विन्मुख गेलेला नाहीये. अतिशय सदाचरणी असलेले गोपजी पंत, ज्योतिषशास्त्राचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे. शेतीवाडी मोठी आहे, गोधन घरामध्ये आहे. पण या सगळ्या वातावरणामध्ये एक प्रतिकूलता होती, ती म्हणजे पोटी आलेलं संतान जगत नव्हतं. राधिकाबाईंच्या वरचा वांझपणाचा आक्षेप फक्त दूर झाला होता, एवढंच काय ते. पण रामरायाची उपासना होती, प्रभूंची पूर्ण कृपा झाली आणि 1627 साल इसवी सन 1627 जन्म झाला एका मुलीचा. राधिकाबाईंच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं आणि गोकुळीचं सुख बघायला मिळालं. वाड्याच्या अंगणामध्ये एवढी गर्दी जमली या बाळाला बघण्यासाठी. राधिकाबाई तासनतास आपल्या बाळाकडे टक लावून बघत बसायच्या. तिचं नाव वेणा ठेवलं. वेणू म्हणजे बासरी. आणि बासरी सारख्या गोड आवाजामध्ये ही जेव्हा भजनं गायची ना,
तेव्हा समोरच्याचं देहभान हरपून जायचं, रामकथेमध्ये नाचावं, रंगून जावं भजनामध्ये. आणि बघता बघता ही मुलगी 10 वर्षाची झाली. त्या काळच्या रिवाजानुसार लग्नाचं वय झालं, विवाह निश्चित झाला. मिरजेचंच देशपांडे घराण्यातलं स्थळ होतं, त्यांचा एकुलता एक मुलगा दत्तात्रय, याच्याशी विवाह झाला. थाटात लग्न सोहळा पार पडला. 10 वर्षाचं वय, लग्न काय, पती म्हणजे काय, काहीच कळत नव्हतं. अशा वयात विवाह झाला. आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसांसाठी रिवाजानुसार सणावारासाठी ही मुलगी माहेरी आली आपल्या आईकडे. काही दिवस नित्यक्रम सुरू होता आणि अचानक मिरजेहून तातडीचा निरोप आला. काय बरं होता, सगळ्यांच्या मनामध्ये काहूर दाटलं की निरोप काय होता. या 10 वर्षाच्या मुलीला, श्रोते हो, वैधव्याला सामोरं जावं लागलं होतं. तिचा मुलगा दत्तात्रय उत्तम पोहणारा विहिरीमध्ये सूर मारला आणि गाळात रुतून मेला. या 10 वर्षाच्या कन्यकेवर वैधव्याचा प्रसंग ओढवला. आणि या परिस्थितीमध्ये तिला जन्म काय, मृत्यू काय, लग्न काय, नवरा काय, हे काही कळत नव्हतं. आणि त्या प्रसंगानंतर ही कन्या, ही मुलगी अंतर्मुख व्हायला लागली. तपस्वी जीवनाला प्रारंभ झाला आणि व्रतस्थ झाली. 10व्या वर्षी वैधव्य आलं वाट्याला. परंतु सासू सासरे आणि आई वडील या दोघांसाठी सुद्धा वेणा हा एकमेव आधार होती, श्रोते हो. त्यामुळे घरातली सगळी कामं स्वतः करायची. सासरी मिरजेला जरी असली ना तरी सगळी कामं, सकाळी पहाटे उठून सडा संमार्जन, केरवारं करावं, धुणं भांडी करावी, शेणगोठा करावा, गायींच्या धारा काढाव्या, देवपूजा करावी, सासू सासऱ्यांची सेवा करावी, सगळं सगळं करावं या मुलीनी. हळूहळू लहानाची मोठी होतीये नव्हे. आता 20 वर्षाचं वय झालं आणि 20 वर्षाची ही मुलगी वैधव्य सामोरं आलंय. अनेकांच्या करड्या नजरांना सामोरी जात होती. पण त्या परिस्थितीमध्ये आपलं अनुसंधान, आपलं अनुष्ठान, आपली सेवा कधीच या सेवेमध्ये खंड नाही पडू दिला. आणि श्रोते हो, आज सकाळची वेळ, या तुळशी वृंदावनाजवळ बसलेली ही वेणा, एकनाथी भागवत समोर आहे आणि अचानक समर्थ समोर दिसले. समर्थांनी प्रश्न विचारला की तुला यातलं काही कळतंय का. उत्तर मिळालं, मला नाही कळत यातलं, बऱ्याच प्रश्न आहेत, बरेच शंका आहेत, मला सांग, मी उत्तर देतो. आणि म्हणून प्रश्न विचारला होता, महाराज कोण जन्माला आलं, मृत्यू कुणाचा झाला. समर्थ म्हणाले, मी तुला उत्तर देतो. आणि समर्थांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. प्रश्न होता, कवण जन्मला, कोण मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तो कवण. उत्तर मिळालं, अगं जीव हा जन्मला, जीव मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तोची जीव. कवण जाणता कोणाची हे सत्ता. सांगा महाराज. उत्तर मिळालं, ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, मोक्ष हा तत्वता ईश्वराची. ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण. बाबा, हा ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण, हेची ब्रह्म खुण दास म्हणे. जीव हा जन्मला, जीव मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तोची जीव. सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळाली. आणि तातडीने वेणाने प्रश्न केला, महाराज दास म्हणे म्हणजे कोण हो. महाराज दास म्हणे म्हणजे कोण. समर्थ हसले आणि म्हणाले, दास म्हणजे चाफळच्या रामाचा दास. एवढं म्हटले आणि गरकन मागं फिरले. कधी गेले कळालं नाही. जय जय रघुवीर समर्थ. ते ध्यान दृष्टीपुढून नाहीसं झालं, पण अंतर्मनावर कोरलं गेलं. अजिबात दृष्टी समोरून ते ध्यान जायला तयार नाही. आणि अशा वेळी मध्ये बराच काळ लोटला. समर्थांनी दर्शन तर दिलं, पण आता काही कारणांनी माहेरी आलेली वेणा आपल्या आई वडिलांकडे, गोपजी पंत आणि राधिकाबाईंकडे बरेच दिवस गेले. समर्थांचं दर्शन होतं. यांच्याच पायावरती आपलं जीवन व्हायचं हे निश्चित झालं होतं. आणि सासरी माहेरी आल्यानंतर काही दिवसांनी महालक्ष्मीच्या दर्शनाला गेली. महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये दर्शन घेतलं आणि अचानक दवंडी कानावर पडली. ऐका हो ऐका. कोल्हापूरवर का, कोल्हापूरचा महालक्ष्मीचं प्रांगण आज सांच्याला समर्थ रामदास स्वामींचं कीर्तन प्रांगणात होणार आहे. ही दिंडी ऐकली मात्र वेणाला एवढा आनंद झाला, श्रोते हो, एवढा आनंद झाला. तातडीने घरी आली आणि आई बाबांना सांगू लागली, आई बाबा, मला ज्यांचं दर्शन झालं ना मिरजेला,
त्या समर्थांचं आज कीर्तन आहे बरं, आई तू चल ग माझ्या बरोबर. आई म्हणली मला काय का कळतंय त्यातलं, वेणा तू जा बरं. शेवटी आई वडिलांना घेऊन हट्टाने वेणा कीर्तनाला आली. श्रोते हो, महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये ही गर्दी लोटली होती समर्थांच्या कीर्तनाला. समर्थ कीर्तनामध्ये रंगून गेले होते आणि मागे भव्य बलदंड शिष्य समोर मागे उभे होते. एकाने मृदंग घेतला होता, दुसऱ्याने झांज हातात घेतली होती. जणू काही त्रयमूर्तीचं दर्शन लोकांना होत होतं. समर्थांनी कीर्तनाला सुरुवात केली. रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा. पतित पावना पूर्ण कामा हो पतित पावना पूर्ण कामा हो रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा राम. समर्थ कीर्तनामध्ये रंगले होते. कीर्तनाचा रंग विलक्षण होता. राष्ट्र धर्म धर्म राष्ट्र या विषयावर समर्थ बोलत होते. वेणा स्वामी आपल्या आईवडिलांना घेऊन कीर्तनाला आल्या. ही गर्दी बसायला जागा नाही म्हणून उभ्यानीच कीर्तन श्रवण करू लागल्या. समर्थांनी त्यांना खुणेनी समोर बोलावून घेतलं उद्धव स्वामींना पाठवून. आणि वेणाबाईंना आनंद झाला की एवढ्या गर्दीत सुद्धा समर्थांनी आपल्याला ओळखलं. कीर्तनाचा रंग अधिक वाढला. समर्थ धर्म राष्ट्र या विषयावर प्रभावीपणे आपले विचार मांडत होते. कीर्तन संपलं, दर्शन झालं आणि इथून पुढे 7 दिवस अखंड कीर्तनाचा सप्ताह समर्थांचा महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये होता. वेणा रोज कीर्तनाला जायची समर्थांच्या. रोज कीर्तनामृत प्राशन करायची, आनंदाने घरी यायची. आणि आज आता 7वा दिवस उजाडला बरं सेवेचा. सप्ताह पूर्ण होणार. आता समर्थांची भेट होणार की नाही, कधी होणार अशी हुरहुर मनाला लागलेली आहे. त्याच वेळी घरी बोलावलं. अंतरीची इच्छा होती की समर्थांचा अनुग्रह आपल्याला प्राप्त व्हावा. समर्थांनी ती इच्छा पूर्ण केली. समर्थ वेणाच्या घरी गेले. गोपजी पंत आणि राधिकाबाईंनी भव्य स्वागत केलं समर्थांचं. आणि समर्थांनी या प्रसंगामध्ये वेणाबाईंना अनुग्रह दिला. नव्हे, तिच्या आईवडिलांना सुद्धा अनुग्रह झाला. आणि समर्थांनी आपल्या झोळीतला दासबोध नावाच्या ग्रंथाची मूळ प्रत वेणाच्या हातामध्ये दिली. तुमच्याकडे एकनाथी भागवताचं वाचन चालू असतं, पण समर्थ संप्रदायाचा एक ग्रंथ तुझ्याकडे असला पाहिजे. हा ग्रंथ घे. अजून 4-5 दिवस आमचा मुक्काम कोल्हापुरामध्ये असला पाहिजे अशी रामरायाची इच्छा दिसते. वेणाला खूप आनंद झाला. तो ग्रंथ घेतला. फक्त या 4 दिवसामध्ये या ग्रंथाचं हस्तलिखित तयार करून मूळ ग्रंथ आम्हास परत करावा. वेणाने तो ग्रंथ घेतला. 4च दिवसामध्ये सुवाच्य अक्षरामध्ये ग्रंथ लिहून काढला आणि मूळ ग्रंथ समर्थांना परत केला. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये सुद्धा वेणा रोज कीर्तनाला जायची श्रोते हो. पण अनुग्रहानंतर इतका सुंदर बदल झाला होता. शिशिराच्या प्रखर सूर्यानी भाजून निघालेली जमीन वसंताच्या अमृत वर्षावानं जशी न्हावून निघते तसं वेणाबाईंचं तप्त अंतःकरण कृतार्थ झालं होतं, परम पावन झालं होतं. पण श्रोते हो, अशी काही मंडळी असतात समाजामध्ये जी आजही आहेत, पूर्वीही होती. देवाची, देशाची, धर्माची ज्यांना फार चिंता लागली आहे असे काही लोक आपला बहुमोल वेळ खर्च करून गावागावातल्या पारावर कट्ट्यावर बसणारी असतात का नाही, त्यांनी मात्र वेणाला त्रास द्यायला सुरुवात करावी. वेणा कीर्तनाला निघाली की कुणीतरी म्हणावं, अरे गोंदिया, अरे कीर्तन होणार नाही आज. वेणाला कळत होतं हे सगळं आपल्याला उद्देशून आहे. वेणा निघाली की मागून जय जयकार करावा, जय जय रघुवीर समर्थ. वेणाला हे सगळं कळत होतं श्रोते हो. घरामध्ये काव्य उत्स्फूर्तपणे जन्माला यायला लागलं. गुरुकृपा अशी झाली की काव्याचा उगम व्हायला लागला. वेणाबाईंनी सुंदर काव्य करावं, आपली ग्रंथसंपदा तयार व्हायला लागली. गुरु निशब्दाची बीजे अहमा प्राप्त आत्मकाजे, आम्ही अबोल अबोल अबोले बोलू बोल. हे काव्य वाचावं. गोपजी पंतांच्या हातामध्ये ते वेणाचं काव्य पडलं की पंतांनी आपल्या पत्नीला सांगावं, अगं ऐकलंस का, वेणाने किती सुंदर काव्य केलंय बघ. राधिकाबाई अक्षरशः गहीवरून म्हणायच्या, चुलीत घाला ते काव्य. अहो, हिच्यामुळे समर्थांना कमीपणा येतो. सारखं आपलं समर्थ समर्थ समर्थ, हिच्यामुळे समर्थांना कमीपणा येतो. मी तर म्हणते एकदा चाफळच्या मठात नेऊन सोडा तिला.
एवढं ऐकावं आणि गोपजी पंतांच्या काळजाला चर्रकन वेदना व्हावी. वेणाचं दुःख इतकं विलक्षण होतं श्रोते हो, जननिंदेला थांबवू शकत नव्हतो. अर्थात समर्थांनाही हे सगळं सहन करावं लागलं, अनेक संतांना सहन करावं लागलं. आईनं सांगावं पदराचा बोळा तोंडात कोंबून एकदा तिला पाठवाच त्या चाफळच्या मठामध्ये, नाहीतर ते काव्य चुलीत घाला. अहो हिच्यामुळे समर्थांना कमीपणा येतो, लोकांना कुठपर्यंत आपण उत्तर देत बसणार. आणि एवढं म्हणता क्षणी वेणा आतल्या खोलीतून बाहेर आली. मुखामध्ये शब्द होते, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोले नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. मनोबोध असेल, दासबोध असेल, जीवनामध्ये अंगामध्ये अक्षरशः मुरवून घेतला होता वेणाने. कीर्तनाला निघाली ना की टवाळखोरांचं कड सोबत असायचं. शेवटचा दिवस होता कीर्तनाचा, समर्थांच्या पुनर्भेटीची शक्यता नव्हती, म्हणून आज दर्शन घ्यायचं आणि आपल्या मनातल्या अनेक शंका समर्थांना विचारायच्या असा निश्चय करून वेणा घरातनं बाहेर पडली. एकटी होती, न म्हणायला हे टवाळखोर सोबत होते. निघाली. देशपांड्यांची पोर ही वेणा. मागून चर्चा सुरू झाली, बघा 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 भवानी निघाली कीर्तनाला. देशपांड्यांची पोर ही वेणा, भवानी जाते नित्य कीर्तना, रात्रंदिसही मांडून ठाणा, गोसाव्याला भजते जाणा, गोसावी ही उमदा दिसतो, भजन कीर्तनी ढोंग दावितो. ओ एक नाही दोन नाही, असंख्य प्रकारचे निंदेचे आरोप समर्थांच्यावर आणि वेणाबाईवर व्हायला सुरुवात झाली. पण वेणाचं तिकडे लक्ष नव्हतं. ऐसी निंदा हसे टवाळी अखंड चालू असे, ऐसी निंदा हसे टवाळी अखंड चालू असे. वेणा कीर्तनामध्ये जाऊन पोहोचली. अंतःकरण तप्त होतं. ही निंदा सहन होण्याच्या पलीकडची होती. समर्थांचं कीर्तन सुरू झालं आणि समर्थांनी आज कीर्तनासाठी तुकोबरायांचा अभंग घेतला होता. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आजचं सगळं कीर्तन वेणीसाठी होतं. समर्थ सांगत होते, श्रोते हो, सुवर्णत्व सिद्ध केव्हा होतं, जेव्हा ते अग्नीतून भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडतं. दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम पीतवर्णम. सगळ्या संतांनी ऋषी महंतांनी निंदा नालस्ती सहन केली, पण ते त्यातूनच त्यांचं सुवर्णत्व, त्यांचं मोठेपण सिद्ध झालं. हे सगळं सहन करावं लागेल. आजचं सगळं कीर्तन वेणासाठी होतं, कारण हजारो श्रोत्यांचं काम एकटी ती करत होती. ज्याला घडवायचं होतं असा श्रोता समोर होता, असा जिज्ञासू श्रोता समोर होता. समर्थांना त्याची जाणीव होती, तिचं बुद्धिवैभव समर्थ जाणून होते. म्हणून सगळं कीर्तन जणू काही कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, आम्हा स्वहिताचा. तुम्हा सारिखे चालावे तरी स्वहितासी मुकावे, तुकोबराय म्हणतात. हो, तुमच्याकडे कोण लक्ष देतो? आमचं हित आम्ही आमच्या हितापासून आम्हाला अंतर द्यावं लागेल. तुमच्या सारखं जर ऐकलं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही वागलो तर. समर्थांचं कीर्तन संपलं. आज कीर्तनाचा समारोपाचा दिवस. शेवट झाला, आरती झाली आणि काही शंका विचारण्यासाठी त्या प्रांगणामध्ये तिथेच उद्धव स्वामी, दिवाकर स्वामी, कल्याण स्वामी, अक्का स्वामी सगळे हजर होते. समर्थांना अनेकांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. समर्थ उत्तर देत होते या शिष्यांच्या प्रश्नांची. आणि या प्रश्नोत्तरांमध्ये पहाट कधी झाली कळलंच नाही. रात्र निघून गेली हो. पहाटेचे 5 वाजले, कळालं मंदिरामध्ये सनईचा उघडा वाजला तेव्हा. आणि आता मात्र या टवाळखोरांनी आज काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच हा चंग जणू काही बांधला होता. पहाट झाली. वेणाने ठरवलं पटकन वाड्यावर घरी गेलं पाहिजे आपल्या, म्हणून वेणा निघाली. तेवढ्यात कल्याण स्वामींकडून समर्थांनी निरोप पाठवला की समर्थांची आज्ञा आहे, आजची काकड आरती करून मगच जा. लक्ष सगळं घरामध्ये होतं. आता काय वाढून ठेवलं असेल समोर माहिती नाही. रात्रभर या सर्वांच्या सहवासामध्ये मी होते. टवाळखोरांचं कडं आजूबाजूला होतच. आता काय वाढून ठेवलं असेल माहिती नाही, काही कल्पना नाही. समर्थांच्या आज्ञेनुसार
वेणा काकड आरतीला थांबली. काकड आरती झाली आणि घराच्या दिशेने निघाली. तिच्या आधी हे सगळे टवाळखोर मंडळी वाड्यामध्ये हजर होते. गोपजी पंतांना आणि राधिकाबाईंना प्रश्न विचारून भांडावून सोडलं होतं या लोकांनी. वाड्याच्या अंगणामध्ये पाऊल टाकलं मात्र आणि कुठलीतरी एका बाईनी सांगावं, आली बघा भवानी, रात्रभर कीर्तनामध्ये जागून आली, समर्थांच्या कीर्तनाला गेली होती म्हणे. वेणाला बोलण्यातला सूर कळत होता, लोकांच्या नजरा कळत होत्या, पण करारीपणे उत्तर दिलं, मी एकटी नव्हते, माझ्या बरोबर अक्का स्वामी होत्या, उद्धव स्वामी होते, दिवाकर स्वामी होते, कल्याण स्वामी होते, आम्ही सगळे समर्थांच्या समोर होतो. पण हे आरोप कुणीच थांबवायचं नाव घेत नव्हतं. आणि अशा वेळी वेणाने उत्तर द्यावं, माझी गुरुभक्ती, माझी रामरायाची भक्ती ही मीरेसारखी आढळ आहे, मीरेसारखी माझी भक्ती आहे. कुणी सारी सांगावं, बघा बघा बघा, अरे मीरेचं नाव घेतीये, मीरेनं विषाचा प्याला प्यायला होता, तुला जमेल, तुला जमेल का ग? डोळ्यात टचकन पाणी आलं आणि समर्थांना करुणा भाकली. समर्था, गुरुराया, रामराया, हे श्रीरामा समर्थ सद्गुरुराया, वेळ का दवडिता माया. हे श्रीरामा समर्थ सद्गुरुराया, वेळ का दवडिता माया. जरी शुद्धची मी, पवित्र जरी मम काया, तुम्ही घ्याल शिरावर माया. हे श्रीरामा समर्थ सद्गुरुराया. वेणा करुणा भक्ती. राधिकाबाईंनी हे ऐकलं मात्र अक्षरशः भुवळ येऊन राधिकाबाई खाली कोसळल्या. काय होणार माझ्या वेणाचं? या सगळ्या टवाळखोर लोकांनी आज वेणाचा सोक्षमोक्ष लावायचा असा निर्णय घेतला होता. मीरेनं विषाचा प्यायला प्यायला, तुला जमेल का असं विचारल्या क्षणी कुणीतरी पितळी ग्लास भरून जहरी विष वेणाच्या समोर आणून उभं केलं. वेणाने तो ग्लास हातामध्ये घेतला, तो पेला हातामध्ये घेतला आणि डोळे झाकले. आपल्या गुरुदेवांची करुणा भाकली, रामरायाची प्रार्थना केली आणि एका क्षणाचाही विलंब न करता गट 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 तो पेला रिकामा केला. आता मात्र सगळ्यांचं धाबदण आणलं होतं. काय होईल, कसं होईल, सगळेजण वाट बघतायत, पण वेणाला काहीच परिणाम नाही त्या विषाचा. तिच्या शरीरावर या विषाचा काहीच परिणाम नाही, कारण समर्थांची करुणा भाकली होती. बहुनाम या रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. जय जय रघुवीर समर्थ. काहीच परिणाम नाही शरीरावर. आता मात्र सगळ्यांचं धाबदण आणलं आणि या एका क्षणानंतर वाड्यामध्ये अशी भव्य गर्जना झाली, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या चेहऱ्यावर संताप होता, बरोबर शिष्यमंडळी होती. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयांची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. ओम भवती भिक्षां देहि. राधिकाबाई शुद्धीवर आल्या, आतमध्ये गेल्या आणि म्हणाल्या, महाराज आणते हो भिक्षा. म्हणून आतमध्ये गेल्या. समर्थ म्हणाले, आज कुठलीच दुसरी भिक्षा नको मला, आज मला दुसरी कुठलीच भिक्षा नको. मग महाराज, ही तुमची वेणा माझ्या झोळीत घाला म्हणाले. चाफळच्या मठाची जबाबदारी तिच्याकडे द्यावी असा विचार आहे. एवढा आनंद झाला, कृतार्थ झाल्याचा क्षण अनुभवायला मिळाला गोपजी पंतांना आणि आई राधिकेला. वेणा आपलीच आहे समर्था असं म्हटलं आणि समर्थ वेणाला घेऊन चाफळच्या मठात आले. चाफळच्या मठाची सगळी जबाबदारी या प्रसंगामध्ये समर्थांनी वेणाबाईंच्यावर दिली. चाफळचा रामनवमीचा उत्सव दरवर्षीचा वेणाबाई इतक्या आवडीने पार करायच्या, कारण उत्सवाची सगळी तयारी स्वतः करायच्या. नव्हे, समर्थ कधी उत्सवासाठी थांबत नव्हते, कारण दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो या न्यायानी. उत्सवाची सगळी तयारी या शिष्य मंडळींनी करावी आणि एका उत्सवाच्या प्रसंगी